स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्र मंडळांच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी पोलीस अधिकारी माजी सभापती अरुण रोडगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात। या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य कारणानिमित्ताने सर्वजण वृक्षारोपण करतात। तर त्याचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळांच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी पोलीस अधिकारी माजी सभापती अरुण रोडगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमींच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। स्वामी विवेकानंद उद्यान येथे सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम असे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन निरंतर करण्यात आलं। यावेळी म्हाडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर, शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्रमंडळ समितीचे अध्यक्ष MP दराडे, शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्रमंडळ समिती आणि नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ विचारवंत, पर्यावरण प्रेमी गम पिंजरकर, कोषाध्यक्ष NJ गिरी, माजी सैनिक सुखदेव मस्के, स्वप्नील परदेशी, सुनील कुलकर्णी, वृक्षप्रेमी जगदीश कलांत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार, ॲडव्होकेट हिवराळे, मनपा उद्यान विभागाचे अधिकारी पवन कुमार, भरत जाधव आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानामध्ये येणारे उद्यानप्रेमी योगा ग्रुप, बहुतुस सभा मंगलम मेडिटेशन ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सअप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय पवार यांनी केलं। यावेळी ज्येष्ठ मंडळींनी शुभेच्छा संदेश दिला तर रोडगे यांनी आभार मानले। आमचे मित्र अरुण भाऊ रोडगे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यांचं पुढील आयुष्य निरोगी, त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या आई जगदंबा पूर्ण हो ही प्रार्थना करतो। त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो। अरुण भाऊ रोडगेंच्या जन्मदिनाच्या आयोजनानिमित्ताने सर्व गार्डन प्रेमी जी आपण परंपरा ठेवली की गार्डनमध्ये ज्यांचे जन्मदिवस येतील त्यांनी झाडं लावणं हा एक महत्त्वाचा उपक्रम ठेवावा। अरुण भाऊ रोडगेंचं अभिनंदन करावं लागेल की 7-7 फुटाचे झाडं त्यांनी उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये लावलेत। हा खऱ्या अर्थाने त्यांनी जन्मदिवस चांगला केलेला आहे आणि या सर्वांच्या लक्ष केंद्रितमुळे आपला हा गार्डन मराठवाड्यात सर्वांच्या लक्षणीय ठिकाणी आलेला आहे। याबद्दल गार्डन प्रेमींचं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या वेळोवेळी समस्या प्रसंग आनंदाचे क्षण राजू भाऊ जनतेपर्यंत पोहोचवतात, त्यांचेही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन, धन्यवाद। तरुण आणि तडफदार आमचे गार्डनमधले सदस्य आणि आमचे जवळचे मित्र अरुण भाऊ रोडगे यांचा आज जो वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे त्यानिमित्त पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी आयुष्यामध्ये अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, सर्वांगाने प्रगती होत राहो अशा शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद सर्व मंडळीने, सर्व गार्डन प्रेमीचं खूप खूप धन्यवाद की सर्व गार्डन प्रेमीने आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी माझा वाढदिवस सर्वांच्या समोर माझा वाढदिवस साजरा केला। मला जे प्रेम इथं भेटलं असं प्रेम मला कुठेही भेटलं नाही आणि या प्रेमाचा मी नेहमी 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 ऋणी राहील। सर्व गार्डनचे कर्मचारी, सर्व गार्डनचे फिरणारे, जे आमचे गार्डन प्रेमी, सकाळचं स्टाफ, यांचं सर्वांचं खूप 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 धन्यवाद। माझी सर्वच लोकांना, सर्वच गार्डन प्रेमींना आणि सर्व जनतेंना, या संभाजीनगरच्या जनतेंना विनंती आहे की आपल्याला वृक्षाचं खूप महत्त्व आहे। एका वाढदिवसाला आपण ते वृक्ष जर का लावलं सर्वांनी तर आमचे पिंजरकर साहेब सांगतात कधी पण जास्त नका लावू, पण आपल्याला जे अंतकाळी जेवढं वृक्ष लागतात, अंतकाळी जेवढं लाकूड लागतं तेवढं लाकूड तरी आपण स्वतः निर्माण करावं। या पद्धतीनं त्यांच्याच एका मार्गदर्शनाखाली मी सुद्धा या ठिकाणी 2 वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत आणि ते संगोपनसुद्धा करण्याची माझी जबाबदारी आहे। येता ते संगोपन करणार, त्यांना मोठं करणार आणि सर्वांना संदेश देतो की आपण सर्वांनी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण करावं ही विनंती। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।